विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक यूट्यूब मराठी चॅनलवरती आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, आज संतश्रेष्ठ बाळूमामा यांचा असणारा आदमापूरचा उत्सव, त्या उत्सवाचा असणारा दिवस आहे. आधुनिक युगामध्ये जे काही संत महात्मे होऊन गेले, त्या आधुनिक संतांमध्ये बाळूमामांचं स्थान हे अग्रगणी स्थान आहे. कारण या बाळूमामांचं विशेष असं की प्राणीमात्रांच्यावर दया करा, भूतमात्रांवर प्रेम करा आणि अहिंसा करू नका, अशा प्रकारची शिकवण प्राधान्यानं बाळूमामाने दिलेली आहे. वास्तविक ज्या समाजामध्ये बाळूमामांचा जन्म झाला तो धनगर समाज, मांसाहारी असणारा पूर्णपणे हा समाज. परंतु बाळूमामाने मेंढरांच्यावरती प्रेम केलं, मेंढरांचं पालन केलं आणि समाजालाही त्या ठिकाणी त्यांची हत्या करू नका, जीवाचा त्या ठिकाणी शाप घेऊ नका, अशा प्रकारचे परोपरीने शिकवण देऊन समाजाला अहिंसा प्रवृत्त अशा प्रकारे करण्याचं काम संतश्रेष्ठ बाळूमामाने केलेलं आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात की भूतदया गायी पशुचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझी. हे असणारे एका साधकाचं जे लक्षण आहे, परमार्थिकाचं जे लक्षण आहे, ते संतश्रेष्ठ बाळूमामाने आचरण करून जगाला दाखवलं. त्याचबरोबर कुणाला त्या ठिकाणी चमत्कार दाखवून, कुणाचे रोग बरं करून, कुणाला काही असणाऱ्या संकटातून सोडवणूक करून, तर कुणाला शिक्षा करून वेगवेगळ्या पद्धतीनं समाजाला भक्ती मार्गाकडे प्रवृत्त करायचं काम ह्या बाळूमामाने आधुनिक काळामध्ये केलं. म्हणून त्यांचं अग्रगणी असणारं श्रेष्ठ स्थान आहे. त्या संतश्रेष्ठ बाळूमामांच्या चरणावरती आपण विनम्र अभिवादन करूया आणि आजच्या चिंतनाकडे वळूया. आजच्या चिंतनाचा श्लोक मंडळी असा आहे: जपा राम विश्राम योगेश्वराचा, जपू नेमिला नेम गौरी हराचा, स्वये निववी तापशी चंद्रमौळी, जीवा सोडवी राम हा अंतकाळी. श्रीराम. मंडळी, समर्थ पुन्हा एकदा या श्लोकामधून भगवान श्री शंकरांचा त्या ठिकाणी संबंध आपल्याला दाखवतात. की समर्थ म्हणतात की तुम्ही त्या श्रीरामाचा जप करा, त्या श्रीरामाचं ध्यान करा, त्याचं नाम घ्या. कोणत्या? तर जो भगवान श्री शंकरांचा विश्राम आहे. योगेश्वर म्हणजे श्री शंकर आहे, कारण सर्व योग्यांचे राजे असं त्यांना म्हटलेलं आहे. योग परंपरा जी निर्माण झाली ती भगवान शंकरांनी निर्माण केलेली आहे आणि म्हणून त्यांना योगेश्वर म्हटलेलं आहे. योग्याचे ईश्वर आहेत ते. त्या योगेश्वर असणाऱ्या भगवान श्री शंकरांचा विश्राम म्हणजे अंतःकरणाला विश्रांतीचं स्थळ असणारं श्रीरामाचं नाम आहे. आता याच्यामध्ये मंडळी एक शंका आपल्याला नेहमी अशी येते की जे श्रीरामाचं नाम समर्थाने आपल्याला वारंवार सांगितलं, तो श्रीराम म्हणजे दशरथ पुत्र श्रीराम का आदि बीज मंत्र जे काय असणारं राम, हा जो बीज मंत्र आहे हे रामनाम, अशी शंका येते. तेव्हा त्या शंकेचं उत्तर आपल्याला असं पाहता येतं की बीज मंत्र असणारा जो श्रीरामाचं नाम आहे, जे नाम आहे ते श्रीराम नाम हे सर्व मंत्रांचं मूळ आहे. आणि दशरथ पुत्र हे जे राम आहेत, हे या ठिकाणी आपल्या कर्तृत्वानं, आपल्या पवित्र दिव्य चारित्र्य संपन्न आचरणामुळं त्या रामनामाच्या जो काही मूळ नाम जे आहे, त्या नामाची जी शक्ती आहे, त्या शक्तीपर्यंत याही रामाचं नाम त्या ठिकाणी तेवढ्या योग्यतेला पात्र झालेलं आहे, पोचलेलं आहे. म्हणून अशी शंका घेण्याचं काही काम नाही की दशरथ पुत्रा रामाचं नाम का बीजमंत्र असणाऱ्या श्रीरामाचं नाम, तर दोन्हीही एकच आहे. त्याच्यामध्ये भेद करण्याची काही गरज नाही. रामनाम हे रामनामच आहे. तुम्ही तिथं दशरथ पुत्र रामाची कल्पना केली तरी काय हरकत नाही. आणि मूळ परब्रह्म जो परमात्मा आहे, त्याचा जो बीजमंत्र राम आहे, या नामाची संकल्पना केली तरी काय हरकत नाही. दोन्हीचं फळ तेवढंच आहे, महत्त्व तेवढंच आहे. म्हणून अशा प्रकारचा भगवान श्री शंकरांचा विश्राम असणारा श्रीराम आहे. समर्थ म्हणतात जपा राम विश्राम गौरी हराचा, जपू नेमिला. भगवान शंकराने
स्वतःला नेमस्त करून घेतलेला हा जप आहे. स्वतःला या जपाचा नेम भगवान शंकराने लावून घेतलेला आहे. मनुष्य कोणत्या तरी नामाचा जप हा स्वतःला नेमस्त करून घेतो. कोण रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करतो नेमाने, कोण श्रीराम जय राम जय जय राम या नामाचा जप नेमाने करतो, कोण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जपाचा अखंड त्या ठिकाणी उच्चार करत असतो. असे अनेक विध जप त्या त्या भक्ती क्षेत्राप्रमाणे आपण ज्याची उपासना करतो त्या त्या देवतेच्या नावाचे जप आहेत. त्या जपाचा नेम करून घेतलेला असतो त्या त्या मनुष्याने. आणि कोणत्या तरी एका जपाचा नेम हा मनुष्याला असावा. त्या नेमानं अखंड त्या देवतेचा नामाचा जप जर करत राहिला मनुष्य तर त्या ठिकाणी त्याची फलप्राप्ती लवकर होते. म्हणून भगवान असणारे योगेश्वराने, भगवान महादेवाने हा जप स्वतःला त्या ठिकाणी धारण करून घेतला, स्वतःला नेमस्त करून घेतलं. त्या जपामध्ये अनेक मंत्र आहेत, अनेक बीज मंत्र आहेत, वेगवेगळे सगळे मंत्र आहेत. त्या सगळ्या मंत्राचे निर्माते भगवान शिवशंकर आहेत. परंतु त्या सर्वांमध्ये भगवान शंकरांना आवडलेला मंत्र हा रामनामाचा मंत्र आहे. आणि म्हणून त्यांनी रामनाम हाच अंतिम असणारा मंत्र आपल्या जपासाठी नेमस्त करून घेतला. म्हणून जपो नेमिला नेम गौरी हाराचा असं समर्थ म्हणतात. भगवान शंकरांनी त्यांना गौरीहर असं म्हटलेलं आहे समर्थाने. म्हणजे जी गौरी म्हणजे भगवती पार्वती माता, तिचं नाव गौरी आहे. आणि त्या गौरीनं ज्या भगवान शंकराला वरलं म्हणून त्यांना गौरीहर असं म्हणतात. अशा गौरीहराने तो नेम आपल्याला नेमस्त करून घेतला. त्या रामाचा जप करा असं समर्थ या ठिकाणी सांगतात. पुढं समर्थ म्हणतात, सोये निववी तापसी चंद्रमौळी. या जपाचा परिणाम काय, या जपाचं फळ काय, तर भगवान शंकर स्वतः निवलेले आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे शांत झालेले आहेत. ते जे त्रस्त झालेले होते त्रासाने, त्या विषाच्या दाहकत्वानं जे त्रस्त झालेले होते, तो त्यांचा त्रास निघून गेला, शांतता प्राप्त झाली, शीतळता प्राप्त झाली. म्हणून सोये निववी तापसी, सर्व तपस्व्यामध्ये श्रेष्ठ असणारी तापसी तपस्वी. आणि चंद्रमौळी, काल आपण याच्यावरती बोललेलो आहे. चंद्रमौळी म्हणजे भगवान शंकराने आपल्या मस्तकावरती चंद्र धारण केलेला आहे म्हणून त्याला चंद्रमौळी म्हणतात. किंवा दुसरं नाव आहे त्याला भालचंद्रही असं म्हटलं जातं. म्हणजे ज्याच्या भाळावरती चंद्र आहे तो भालचंद्र. ते नाम गणपतीचं देखील आहे आणि भगवान शंकराला देखील तेच नाव आहे. समान अशा प्रकारचं नाव दोघांनाही ते आहे. म्हणून असे चंद्रमौळे असणारे भगवान श्री शंकर ते स्वतः ज्या नामामुळे निवले त्या रामाचा जर जप केला तर समर्थ म्हणतात, जीवा सोडवी राम हा अंतकाळी. आम्ही सामान्य जीव आहोत. आपल्या जीवाला या संकटातून सोडवण्याकरता श्रीरामाशिवाय दुसरा आधार कोणताच नाही आहे. म्हणून त्या रामाचा जर जप केला तर तो श्रीराम आपल्याला अंतकाळाच्या वेळेला या प्राणांतिक असणाऱ्या भयापासून, मृत्यूच्या असणाऱ्या जाचणीपासून सोडवतो. अशा प्रकारे समर्थांनी श्रीराम नामाचं सामर्थ्य मंडळी या श्लोकामधून सांगितलेलं आहे. तेव्हा या श्लोकाचं असणारं हे चिंतन आपल्याला बरं वाटलं का, आवडलं का ते जरूर कळवा. आपण चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत या चॅनलची माहिती जरूर द्या. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.